बाह्यरंगही महत्वाचं आहे. दोन्हीही वर्णन केलेलं आहे. तुळशी माळा गळावर ते तुळशीचं वर्णन केलं. पुन्हा गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा त्याचं वर्णन केलेलं आहे. आपली राहणी आहार सात्विक आहे का नाही, आणि हा सगळा जो गोष्ट आहे ना, ते आमच्या माता मौल्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. गावामध्ये धर्माचं पालन बऱ्यापैकी, कुठली तिथी आहे विचारणं, मंदिरांमध्ये जाणं, त्या पूजा करणं, व्रत करणं. आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून स्त्रिया भाविक आहेत. ज्या ठिकाणी जरा थोडंसं शहरामध्ये त्यांच्यावर दुसरा पगडा मिळाला त्यावेळेस तिथं काय वातावरण झालं आपण बघतोय. पण इथं अजून आमच्या सगळ्या माता माऊलींना सगळ्यांना सारखं विचारतात एकादशी कुठे. आता आजकाल सोय झाली म्हणा, सगळं मिळायला लागले, मोबाईलवरच मिळायला लागले. पण त्या मोबाईलचं आठवण आली की अजून दुसरीच हाती अजून धडधडते. चांगल्याचा जसा प्रसार होतोय तसं ते विचित्र पण आहे. त्याच्या माध्यमातून काय काय व्हायला पाहिजे त्याचंही आपण शिक्षण घेतलं पाहिजे. त्याचा कसा वापर केला तेही पाहिलं पाहिजे. असो तर सप्ताह या गावामध्ये सदाचरण व्हावं, नामस्मरण व्हावं. सप्ताह आपल्याला 7 दिवस सवय लावतो ना, की भजन होतंय, कीर्तन होतंय, प्रवचन होतंय, व्यवस्थित वागलं पाहिजे. ज्याला इंग्लिशमध्ये मॅनर्स म्हणतात, मराठीमध्ये त्याला शिष्टाचार म्हणतात. कुणापाशी कसं वागावं, कसं बोलावं, संतापाशी बहु असावे मर्यादा. मर्यादेने कसं बोललं पाहिजे. आजकाल आता राहिलं नाही. पूज्या एक आसनी आसनी आसन. जर मातेशी ते आदरणीय व्यक्ती असेल, संत सत्पुरुष असतील, तर लगेच त्यांच्याजवळ जाऊन नाही बसायचं. जुन्या काळी माणसं हे शिकवायचे, म्हातारे माणसं सांगायचे असं बोलू नको, संध्याकाळच्या वेळेस नीट बोल सांगत. निदान संध्याकाळच्या वेळेस चांगलं बोलायची सवय लागली म्हणजे पुन्हा तरी वाईट बोलू नको. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी या सप्ताहामधनं आपल्या नकळत होत असतात. भजनाचा आनंद आपल्याला मिळतो, विचार आपल्याला कळतात. कारण हरिकीर्तन ही जी गोष्ट आहे ती सामान्य नाही. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा स्वामिनी सकळ तीर्था. अमृताची धार वाहे देवाचे समोर, वाहे देवाचे समोर, वाहे देवाचे समोर. अमृताची धार
काही जणांनी त्याचं पावित्र्य थोडस हे केलेलं असेल, पण सर्वजण अजून तो आचार पाळतात की कथेमध्ये मर्यादा पाळल्या जातात. संतांनी आपल्याला नियम घालून दिले कथेमध्ये काय असलं पाहिजे. कथा आपल्या जीवनाला उत्तुंग कडे नेते, आपलं जीवन प्रगत बनवते. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा. आणि सगळ्या तीर्थांची कोण आहे ती मालकीण आहे. सगळ्या तीर्थांना पवित्रत्व कुणामुळे? तिच्यामुळे. अमृताची धार वाहे देवाचे समोर. अमृताची धार आहे, ऐकणाऱ्यांच्या कानाला मनाला ती आनंद देते, गोडवा देते, पवित्र करते आणि अमरत्व देते. वाहे देवाचे समोर. शिवाचे जीवन भगवान शंकरांच्या जीवनाचं सगळं काम हेच आहे. सतत कथाच ऐकत बसतात भगवान, नामस्मरणच सतत करत बसतात. जाळी महादोष कीर्तन, महादोषांचं नाश कीर्तन करतं. असं कीर्तनांचं सामर्थ्य आहे. ज्ञानाचा प्रसार कीर्तनात नव्हते. नामदेवरांनी म्हणलंय का नाही काय? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोने माझाई. सर्व सांडोने माझाई. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोने माझाई. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. ज्ञानदीप लावू जगे. ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. ज्ञानदीप लावू जगे. ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेवराय म्हणतात आम्ही उगीच नाचत नाही, त्या नाचताना ज्ञानाचा दीप उजळतो. सगळ्या पंजाब प्रांतापर्यंत नामदेवरांनी आपला वारकरी संप्रदायाचा, या वैष्णव संप्रदायाचा प्रसार प्रचार केला. अजूनही पंजाबमध्ये शिखांचा जर गुरुग्रंथ साहेब म्हणून ग्रंथ पाहिला तर गुरु नामदेवजी की बानी म्हणून नामदेव महाराजांचे अभंग पंजाबमध्ये मानतात, त्याचा अभ्यास करतात. महाराष्ट्रातला माणूस, पंढरपूरचा माणूस कुठपर्यंत पोचला? पंजाबपर्यंत. आणि तिकडून सगळी आक्रमणं येत होती, इकडून अटककडून, अफगाणिस्तानकडून. त्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य, लोकांमध्ये धैर्य निर्माण करण्याचं सामर्थ्य, आपला संस्कृती टिकवण्याचं कार्य नामदेवरांनी केलं. म्हणून अजूनही तिकडं जर आपण गेलो अमृतसरला, महाराष्ट्र म्हणले की ते म्हणतात नामदेवजी के यहाँ क्या आप लोग आहे क्या, असं ते वंदन करतात. आणि नामदेवरांचं जे मूळ गाव आहे तिथं नरसी, तिथं त्या नांदेडहून सारखं बस चालू असतं बघा शीख लोकांच्या, त्यांचं जन्मगाव म्हणून ते जातात. असो, तर हा ज्ञानाचा प्रसार कीर्तनातनं होतो. ते जर झालं तर त्याची काय आहे सार्थकता आहे. ते या निमित्ताने चालू आहे बरं का. नाहीतर सध्या काय व्हायला लागलंय, चांगल्या बातम्यांचा प्रसार लवकर होत नाही आणि वाईट बातम्यासारखं ऐकून ऐकून सगळं चांगलं असताना आपल्याला असं वाटायला लागतं की सगळं जग काय बिघडलेलं आहे का काय. ती एकदा असं इकडून एकदा तिकडून टीव्हीने आपल्यावर माराज केलाय. जे आहे त्याच्यापेक्षा भडक करून दाखवतंय. चांगलं आपल्याला दिसत असत नाही. जगाचं असं आहे, पांढरा शुभ्र जर असा पडदा टांगून ठेवलेला असेल एवढा मोठा, तर किती पांढरा शुभ्र आहे पडदा म्हणत नाही, त्याच्यावर जर छोटासा कुठंतरी एवढा डाग पडलेला असतं, लोक म्हणतात पडद्यावर डाग पडलाय. आता पडद्यावर डाग जास्त पडला आहे का पडदा पांढरा स्वच्छ जास्त आहे? पण लोकांची अशी प्रवृत्ती आहे. पण असं आहे, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. आपण आपल्यामुळं संप्रदायाला कमीपणा येऊ देता कामा नाही.
काही जणांनी ते लोकानुरंजन करण्याच्या नादामध्ये इतकं काय काय वेगवेगळं व्हायला लागलं. मग त्या वाणीशी वेगळी वाणी मिसळलेली संतांना मान्य नाही बरं. नाही नाही. तुकोबारायांच्या काळामध्ये त्यांच्या जवळच सालोमाला म्हणून एक राहत होते. ते जरा कीर्तनकार होते. असं झालं, तुकोबारायांचं कीर्तन सुरू झाल्यानंतर लोकांचा सगळा गर्दी तुकोबारायांच्या कीर्तनाला, ह्यांना कुणीच विचारना. आणि सहजपणे तुकोबाराय बोलायचे आणि त्यांच्या मुखातून काय पडायचे, आली मुखावाटे अमृत उत्तरे, अशा प्रकारची अवस्था. आणि जे खरं असल्यामुळं ह्यांनी घटवून बसवलेलं, इकडचं तिकडचं बसवलेलं, आणि तुकोबारायांचं खरं. मग सगळीकडं बाकीच्या कीर्तनकारांनी हे तुकोबारायांच्या अभंग कीर्तनाला घ्यायला सुरुवात केली. त्या काळामध्ये काही इकडच्या बातम्या तिकडं लवकर जात नव्हत्या. त्यांनी काय केलं, तुका म्हणे काढलं, अभंगामध्ये इकडं तिकडं जरा बदल केला आणि सालो म्हणे लावायला सुरुवात केली. तुकोबारायांना हे कळलं. तुकोबायांना राग आला. राग आला तो त्यांनी नाव लावलं म्हणून राग नाही आला. संतांच्या वचनामध्ये तुकोबारायांचे काही अभंग केले, मागच्या संतांच्याही अभंग त्यांनी करायचे. त्यांनी मग त्याच्याबद्दल कडक निषेध करणारे अभंग तुकोबारांनी लिहिले. सालो मालो हरीचे दास म्हणून केला अवघे बचमंगळ केले म्हणती एकाचे आपुले. दुसऱ्याचं आपलं नावावर लागायला लागले. त्याच्यामध्ये स्वतःच चुकीचं काव्य घुसडायला लागले. जे सिद्धांताचा अपसिद्धांत करायला लागले. मग ते कसं झालं की अमृतामध्ये काय मेळवूनी विष केला अमृताचा नाश. तसं आम्ही बोलत असताना, कीर्तन करत असताना, ही संतांची गादी आहे, त्याच्यावर खरं म्हणजे उभा राहायला नकोच आहे. हा मी उपदेश करतो असं तर म्हणायचंच नाही, सेवा करतोच म्हणायला पाहिजे. आणि मर्यादा ही पाळली पाहिजे की आपण या गादीवर जर उभारून बोलत असो तर ते संतांना रुचणारच असलं पाहिजे, समाजाला पचणारं आणि उपयोगी असणारं असलं पाहिजे. थोडंसं लोकानुरंजन करण्यासाठी उगीच काहीतरी करून दाखवायचं हे व्यासपीठ नाही. म्हणून सालो मालो ते म्हणलं ना, विष कालवूनी विष केला अमृताचा नाश, ऐशी आभाग्याची बुद्धी सत्यलोपी नाही शुद्धी. चांगले दगड दिसले म्हणून एक विहीरच फोडली त्याने. चांगलं पाणी सगळेजण पित होते. आता नळ आल्यामुळं लोकांना विहिरीचं महत्व राहिलं नाही. तुका म्हणे बावी मोडूनी मदार बांधावी. कुणाची गरज नाही. त्यांनी चांगली विहीर पाडली, ती सगळी पडली, ढासळली, त्याची काय बांधली, मदार बांधली, थडगं बांधलं. असं जर कुणी करत असेल तर तुकोबाराय त्याच्यावर राग आला. उष्ट्या पत्रावरी करोनिया गोळा दाखवी ते कळा नरगयेच्या, दाखवी ते कळा गयनाच्या. उष्ट्या पत्रावरी करोनिया गोळा दाखवी ते कळा कवित्वाचा, दाखवी ते कळा कवित्वाचा. उष्ट्या पत्रावळी करोनिया गोळा दाखवी त्या कळा कवित्वाच्या. मी कवी असं दाखवायला लागले. मी फार वेगळं काहीतरी बोलतो असं दाखवायला लागले. मी सिद्धांत म्हणून तुकोबारायांना ते पटलं नाही. तुकोबारायांना त्यांची अभंग गाथा बुडवायला सांगितल्यानंतर दुःख झालं, राग नाही आला. राग आला होता पण त्यांनी देवापाशीच आपलं हे केलं. धरणेकरी झाले तुकोबाराय. 13 दिवस देवांच्या दारामध्ये, पण जगाला काय केलं नाही बरं का, रागवलं नाही. त्यानंतर भगवंताने प्रत्यक्ष बाळवेशे आली जवळी, माझे केले समाधान. प्रत्यक्ष देवाने त्या वह्या रक्षिल्या होत्या, सगळ्यांना माहिती आहे अभंग आपल्याला. पण ह्या वेळेस मात्र तुकोबारायांनी निषेध केला. कारण संतांची वाणी ही जी शुद्ध अशा प्रकारची आहे, त्या वाणीमध्ये जर कुणी म्हटलं तर त्याचा अपवाद कुणावर येण्याची शक्यता आहे, संतांवर येण्याची शक्यता आहे. म्हणून संतांच्या वाणीमध्ये बदल करायचा नाही. आम्ही पंढरीला
अगदी सुरुवातीला वारकरी झालो त्या आळंदी पंढरीचे वारकरी बघितले, ते इतके कट्टर होते. रोकडोबा दादा, बाळकृष्ण दादा, तुम्ही ऐकून असेल. नाव ऐकून. वारकरी म्हणजे हे महिन्याला एकदा पंढरपूरला, 15 दिवसाला आळंदी. त्या काळात 250-300 राहिले होते, आता 4-5च राहिले. ही सगळी वृद्ध मंडळी अतिशय निष्ठेने वागणारे. काही त्यांच्यामधले असे लोक होते की इतर कवित्व ऐकायचं सुद्धा. रोकडोबा दादा वारकरी ही अखंड त्या भंडारा डोंगरावर जाऊन भजन करणार, भामचंद्रावर जाऊन सप्ताह करणार. 7-7 दिवस अखंड रामकृष्ण हरी सप्ताह भामचंद्रावर. ज्या भामचंद्राच्या ठिकाणी तुकोबारायांना साक्षात पांडुरंगाने दर्शन दिलं ती जागा. इतकं भजन करायचं, जीवाकडे काय बघायचंच नाही असले ते माणसं. आणि एकदा त्यांच्या कानावर दुसरी कविता पडली, ते चपली सकट गेले, स्नान करून आले. आता अवघड झाले. आता असलं दुसऱ्यांचं कवित्व ऐकायचंच नाही, उच्चारायचं नाहीच. इतका निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. असे कट्टर लोक होते जुन्या काळामध्ये. किती त्यांनी हाल अपेष्टा सोसल्या. देवोनिया जीव वडिली राखिला हा ठाव. ह्या सेवा ज्या राखल्यात ना, आपल्याला आत्ता सगळीकडनं ट्रका टँकर आहे म्हणून कळतंय वारीला जायचं. पूर्वीच्या काळी वारीला निघाल्यानंतर सैन्य यायचं आडवं, कापून सुद्धा काढायला बघायचं नाही. पण वारकरी वारीला पोचल्याशिवाय राहत नव्हतं. तुकोबरांना सुद्धा अनुभव आलेले आहेत तसे. परचक्र कोठे हरीची या दासा म्हणून देवा पुढे त्यांनी घाराणं घातलंय. आपल्याला काय होतंय, अतिपरिचयात अवज्ञा. एखादी गोष्ट सारखं मिळायला लागली की त्याची किंमत वाटत नाही. सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस पालखी सोहळ्यामध्ये जात होतो त्यावेळेस किती माणसांकडे सामान असायचं, एवढीची वळकटी एका. सुरुवातीला तर ट्रका नव्हत्याच, फक्त माऊलींच्या संस्थानला ट्रक होती सामानाला, आणि बाकीच्यांना तर बैलगाड्या होत्या. एकाचं सामान एवढूच असायचं, तीच कपडे तेच धुवून घालायचे. जास्त आता बघितलं तर अशा एकेकाचे असं कोरून असं कोरलेलं असतंय सगळं. पुन्हा बाटल्यांचा सडा पडलेला असतोय बाजूला. पालखी सोहळ्यामध्ये दोन्ही बघा. अहो, एखाद्या मावशी आजी असायच्या, त्यांच्या डोक्यावर हांडा असायचा, ते पाणी तिथं जाऊन थांबल्यावर पाणी प्यायचं. असं होतं त्या काळामध्ये पालखीचे नियम. जरी पोचलं तरी देवांची पालखी त्या विसावाऱ्या उचलून ठेवल्याशिवाय वारकरी बसत नव्हते. लोक असं म्हणायचे, देव आले. माऊलींचा उल्लेख काय असायचा, देव आले. हे वारकऱ्यांचे शब्द होते. कोणीतरी असं नाही, प्रत्यक्ष माऊली आपल्या बरोबर आहेत, प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय आहेत, प्रत्यक्ष ते संत त्या पालखी सोहळ्यामध्ये आहेत, अशा श्रद्धेने वारकरी येत होते. मग काय त्या भजनाला रंग. पण त्या दिंडीमध्ये कधी कधी असा प्रसंग यायचा. मी एकदा तो अभंग ऐकला आणि म्हणलं, असं होतंय का कधी कधी. चालिले न वाटे, चालिले न वाटे, चालिले न वाटे, चालिले न वाटे, या गाता वाटे, गावली या गाता वाटे. बरबा वैष्णवाचा संग, बरबा वैष्णवाचा संग, गावली या गाता वाटे, गावली या गाता वाटे. बरबा वैष्णवाचा संग, बरबा वैष्णवाचा संग, गावली
अनुसरून करायचे. गावोनिया जाता वाटे चालिले न वाटे. पहिल्या वाटेचा अर्थ रस्त्याने वाटे, चालल्यासारखंच वाटत नाही. कधी कधी की आपण तरंगत चाललोय का काय असं भजनामध्ये सगळेजण मंडळी एक जीव होऊन जायचे. खूप भजन माऊलींच्या सोहळ्यामध्ये, जागरामध्ये सुद्धा तसंच शांतपणे. हे खरं सुख आहे. असो, ते सुख आपण जाणलं पाहिजे. वाळवंटामध्ये कसा जागर असतो, कसं गायन, कसं भजन, या पूर्वापार ज्या लोकांनी ज्या परंपरा चांगल्या आत्तापर्यंत आपण ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये भर जर नाही घालणं आपल्याला जमलं तर जतन तरी आपण केलं पाहिजे. ही आपली जबाबदारी. असो, ती चालिले न वाटे गावनिया जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. नाही भय आड काही विषमाचे जाड, तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी आणते. भक्तीचा आनंद तो आहे. भक्ती केल्यानंतर सुख मिळतं असं नाही, भक्ती करताना सुद्धा सुख आहे आणि भक्ती नंतर सुद्धा काय आहे, सुखच आहे. तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी आणते. आणि एकदा भगवंतावर भार घालून हे भजन करायला लागल्यानंतर नाही भय आड काही विषमाचे जड, कुठलंही संकट आपल्यावर येत नाही. आपणच आपली काळजी करायची म्हटल्यानंतर अवघड असतं. थोडं काय व्हावं लागतंय, ह्याच्यासाठी वेड व्हावं लागतं. भक्ती करण्यासाठी स्वतःला राखून भक्ती करता येत नसते. देव भक्तांसाठी वेडा होतो म्हणल्यावर तो भक्त त्याच्यासाठी वेडा झालेलाच असतो ना. पूर्वीच्या काळी भक्ती कुणी करायला लागले तर वेडा म्हणायचे. देवळामध्ये चालला तर अजूनही म्हणतात. पण देवाचा तो भक्त देवाशीच गोड, इतरांशी काय काय. देवाचा भक्त असतो ना त्याला जगाचं काहीही पडलेलं नसतं. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, मी लोकांकडे पाहून भक्ती करत नाही, लौकिका पुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. लोक काय म्हणतील वारकरी झाल्यावर बघायचं नाही. अनन्यपणे भक्ती करायची. वेळ आली तर एकांतामध्ये जायचं. जास्त आपल्याला माणसामध्ये भक्ती जाऊन बसावं वाटतंय म्हटलं की आपल्यात भक्ती कमी झाली का काय वाटलं पाहिजे. भक्ताला असं वाटतं याजसाठी वनांतरा जातो सोड सांडोनिया घरा, माझे दिठावेल प्रेम दृष्टी होईल निष्काम. मी घरी जास्त राहत नाही, तो खूप बरा जायचे बाहेर आणि एकांतामध्ये भजन करायचे. भक्ताला असं वाटलं पाहिजे. घरामध्ये गुंतता कामा नाही, कर्तव्य तर करावंच लागणार आहे. आसोनी संसारी जिवे वेगू, ते कर्तव्य करत करत ही भक्ती आपली केली पाहिजे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी ह्या भगवंताच्या स्वरूपाचं अत्यंत गोड आणि सखोल अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. भक्ताच्या त्या भगवंताच्या समचरण समदृष्टी अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती म्हणजे अंतःकरण देवा राहू दे, दुसरीकडं माझ्या अंतःकरणाला जाऊ देऊ नको. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये समचरण दृष्टी विटेवारी साजे रे, समचरण दृष्टी विटेवरी साजे रे, समचरण दृष्टी विटेवारी साजे रे, समचरण दृष्टी विटेवरी साजे रे. येथे माझे हारी वृत्ती राहो, वृत्ती राहो, येथे माझे हारी वृत्ती राहो, वृत्ती राहो. येथे माझे हारी वृत्ती राहो, वृत्ती राहो. येथे माझे हारी
पदार्थ समाचरणा दृष्टी विटेवरी साजिरी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हारी वृत्ती राहो तेथे माझे हारी वृत्ती राहो आणि कडल गे माईक पदार्थ आणि कडल गे माईक पदार्थ येथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कण लागे बाईक पदार्थ आणि कण लागे बाईक पदार्थ भगवंताचे समचरण आहेत. भगवंत विटेवर उभा आहे, पाया सरळ पाय आहेत. पुन्हा दृष्टी सम आहे. समदृष्टी आहे म्हणजे योग्यांसारखी भगवंताची दृष्टी आहे, समान दृष्टी आहे, हा तर अर्थ आहेच आहे. आणि समदृष्टी आहे म्हणजे ब्रह्मदृष्टी आहे, ज्ञान दृंग मात्र अशा प्रकारची दृष्टी आहे. हा ज्ञान लक्षणात्मक वृत्ती ही असाही अर्थ लागतो. आणि भगवंताच्या सगुण साकार विटेवर उभा राहिलेल्या समदृष्टी असणाऱ्या समचरण असणाऱ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ही माझी प्रेम लक्षणावृत्ती राहो, अशा प्रकारे दोन्हीही प्रार्थना ह्याच्यामध्ये आहेत बरं का. संतांनी त्याचं वर्णनच केलेलं. भगवंताचं स्वरूप साजिर आहे आणि साजिर सुंदर आहे, त्याच्या सौंदर्याला दुसरी कुठली उपमाच नाही. अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर काचे शोभे पीतांबर काचे शोभे काचे शोभे पीतांबर काचे देखिला देव धरणीचा तोडर देखिला देव योगियाचे देवने योगियाचे देवनी माऊली म्हणतात भगवंताचं स्वरूप कसं आहे, अनुपम्य. त्याच्या रूपाला दुसऱ्या कुणाची उपमाच देता येत नाही, त्याच्यासारखा आहे म्हणताच येत नाही. कितीही सुंदर असू द्या, त्याच्या पुढे ते नखाची सुद्धा स्वर नाही. कोटी चंद्रप्रभा, कोटी चंद्र जरी देवावरून उठत तरी देवाच्या तेजाती त्याला काय येत नाही, सर येत नाही. अनुपम्य मनोहर, मनाला आकर्षून घेते. भगवंताने काय परिधान केलेले, कासे शोभे पितांबर. आणि भगवंताच्या चरणी ब्रिदाचा तोडर. आसुरावरी काढत असे ते वेगळे. अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणी ब्रिदाचा तोडर देखिला देव. ज्याने चरणामध्ये तोडर म्हणजे पायामधले जे वाळेत पायातला जो दागिना आहे तो असं सांगतो की मी सगळ्यांचं काय करतोय, रक्षण करतो. योगियांची कसवटी, योग्यांची जशी नेत्र असतात स्थिर शांत एकदम, योगी डोळ्यावरनं ओळखतायत. दावी तसे नेत्रपुटी, कुठे आहेत पण हे देव. उभा भिवरेच्या तटी देखिला देव. आम्ही म्हणतात असा देव आम्ही पाहिला. हा भगवंत एकदा पाहिलाय ना, आता आम्हाला दुसरं काही पाहू वाटत नाही. कितीही त्याच्याच रूपाचं आम्हाला ध्यान लागलेलं आहे. एकदा जर त्याच्या रूपाचं आकर्षण लागलं ना, मग
त्याच्याकरता उदाहरण कुणाचं दिलेलं आहे? गोपिकांचं. काही ना काही निमित्त काढून त्या गोपिका देवाला पाहिला पुन्हा पुन्हा कुणाच्या घरी जायच्या? यशोदे मातेच्या. काहीतरी यशोदा मा काय आहे का दळण वगैरे निवडण टिपण जाऊन विचारायचं यशोदे माताला, काय करायचंय का? सारखं काही ना काही निमित्ताने मोठं झाल्यानंतर तक्रारी करायला म्हणून भगवंताच्या रूपाचा आकर्षण लागले. चित्त वेधिले नंदाच्या नंदने. डोळे तर वेधलेच, पण नुसते डोळे नाही वेधले, तेथे माझी हरी वृत्ती त्यांची झालेली होती. नाहीतर मागणी मागताना असं मागितलंय, माझ्या डोळ्या लागो चाळा नाही म्हणलं, माझ्या मना लागो चाळा पहावया विठ्ठल. आणि तेथे माझी हरिवृत्ती राहो म्हणले. मुद्दाम इथं हरी नाव वापरलंय, कारण तो आकर्षून घेतो, हरण करतो. हरीने माझे हरीने चित्त, हरीने माझे हरीने हरीने माझे हरीने माझे हरिले परमार्थाला सुरुवात झाली. फार वित्त घर वित्त सगळं विसरले. आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. पारखियाची झाली सांगता गोष्टी घरची कुटी खातील. जाऊन कोणीतरी सांगितलं तर घरची माझ्यावर आता काय नीट बोलायचे नाही. तुका म्हणे निवांत राहिले पाहिले पाहे परतोनी. अशा प्रकारची अवस्था हे देवाचा वेध लागल्यानंतर होते. अशा प्रकारचा वेध आपल्याला लागला पाहिजे. त्यासाठी आपण संतांचं अनुकरण केलं पाहिजे. संतांचं अनुकरण करणं म्हणण्यापेक्षा अनुसरण केलं पाहिजे. जसंच्या तसं वागणं म्हणजे अनुकरण आहेच आहे. आणि अनुसरण म्हणजे त्यांच्या विचाराला धरून वागणं. त्यांच्या मनामध्ये जो भाव आहे त्याप्रमाणे आपला विचार ठेवणं म्हणजे अनुकरण करणं. म्हणून काही गोष्टी आपल्याला कळलं नाही ना, आपण काय करायचं, फक्त त्यांच्यापाशी जाऊन बसून राहायचं. म्हणून तुकोबा म्हणतात त्यांना जे प्राप्त झालेलं आहे ते आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्यांच्या संगतीमध्ये गेलं की चांगलंच होतं, वाईटाच्या संगतीमध्ये गेलं की वाईटच होतं. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जायला पाहिजे. बाकीचा सगळा गोष्टी सगळंच चालू आहे आपल्या पुढं, सगळंच आपल्याला दिसतंय, अनुभवाला येतंय, मग सगळं सोडून दिलं पाहिजे. वाया व्यर्थ कथा साडे मार्ग वाया व्यर्थ कथा साडे मार्ग वाया व्यर्थ साडे मार्ग वाया व्यर्थ म्हणतो नवनीता तैसे गे अनंता धोनी नवनीता तैसे गे
कसं घ्या अनंता? ज्या प्रकारे मंथन करून घुसळण कशाचं करतात? साईच्या दह्याचं. आणि त्याच्यामधनं घुसळण करून काय निघतो? गोळा कशाचा निघतो? लोण्याचा. नवनीत, त्याला नवनीत म्हणतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. बाकीच ते लोण्याचा गोळा सोडला आणि ताकामध्येच नटायला लागलं. ताक सुद्धा ताकामध्ये लोण्याचा अंश असतोच म्हणा, पण ते पाणी असते ना. नटायला कुणाला पाहिजे? लोण्याला नटायला पाहिजे का ताकाला? लोण्याला नटायला. तर वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. आता काय व्हायला लागले? वाया व्यर्थ कथेचं आकर्षण काही जणांना बरं का वाटतं, सगळ्यांना नाही वाटत. ते आकर्षण जरा असतं. ते मार्ग आपल्याला वाटायला लागतात. आपल्या मनाचं सांगितलं की आपल्याला बरं वाटायला लागतं, कष्टाचं सांगितलं की नको वाटतं. मग काही जणांनी ती ओळखलंय. ते म्हणतात काय करू नका, आमच्यामध्ये या, काही चालतंय आम्हाला. काही कसं चालतंय? जर आपल्याला उच्च ध्येय प्राप्त करून घ्यायचं असेल तर काहीतरी त्याग. तपेविण दैवत दिल्याविण प्राप्त. तप केल्याशिवाय देव भेटत असतोय. त्याग केलाच पाहिजे. स्वरूपाच्या प्रसरा आटणी करणे जे वीरा. कशाला आटणी केली पाहिजे? देह इंद्रिय मन हे झिजले पाहिजे देवाला प्राप्त करण्यासाठी. काय असं काय मनी नाही भाव देवा मला पाव असं होत नसतं. आहे देवा तसं ना. देवाला पूर्ण अशा प्रकारची आपली सगळी शक्ती लावून देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला. उगाच जाता जाता घरी भाजीची पेंडी घेतली तर चांगली आली होती मेथीची म्हणून तसं घेऊन गेलंय. तसा जर देव मिळत असेल, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे काय? त्याला अनंत जन्म लोकायोग्यांनी तप केले, ध्यान केले, पण संतांनी आपल्यावर उपकार केले आणि आपण सोपा केला. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस देव भेटायची वेळ येते त्यावेळेस लोक नको म्हणतात बरं का देवाला. त्याला काय वाटतं? माशी सगळीकडे बसती, अग्नीवर बसत नाही. माशी सगळीकडे बसती, साखरेवरही बसती, भातावरही बसती, बाहेर गेल्यावर अजून कशावर बसती. पण मधमाशी भ्रमर फक्त फुलावरच बसतो. तसा भक्त फक्त देवावरच, बाकीच्या गोष्टींचा तो काय करतो? त्याग करतो. त्याप्रमाणे इतर सर्व गोष्टी त्या दुःख वाटतंच की. अनंत जन्मापासून आपल्याला विषयाच्या सहवासामुळे विषयच गोड वाटतात. प्राणी या कामी भरू. काम लोकांना चांगलंच वाटतं, देह चांगलाच वाटतो. देहाची वरी आदरू. आपलं देह म्हणजेच आपण सर्वस्व वाटायला लागतं. पण वारकरी व्हायचं असेल तर देह विसरायचा आहे. देह मी नाही म्हणायचंय, माझा देह नव्हे बेसरे उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल. देह नव्हे बेसरे उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल. असलं सांगायला लागलं की म्हणते आतापर्यंत बुवा चांगला होता, आता ही काय काढलंय? आमचा अनुभव देह मी न मग कोण आहे मी? शरीर नाही तर कोण आहे मी? आणि शरीराला सांभाळू नका तर काय मारतो काय? आम्हाला जीव घ्यायला आलाय काय? तसं नाहीये. जाणून घ्यायचंय, देहामध्ये राहायचंय, पण मी देह नाही. अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे नमना देह माझा ऐसा आ मग भरवसा कळेल अमर अमर खरे की पहा खोटे हे नमना देह माझा आईचा. मग भरवसा कळेल. हे आपल्या येणाऱ्या नित्य अनुभवापेक्षा वेगळं वाटायला लागलं की लोक म्हणतात आता हे बुवा लोक सटकले.
हे काय सांगायला लागले आत्तापर्यंत दिंडीमध्ये नाचा गा आम्हाला बरं वाटलं होतं, पण हे असलं दुजे खंडे तरी उरला तो अवघारी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा, हे काहीतरी वेगळंच ते म्हणतात. पण कसं आहे, मग ह्याच्यासाठी चित्त शुद्ध आधी झालं पाहिजे आणि चित्त शुद्धसाठी कर्म शुद्ध पाहिजे, म्हणून कर्मयोग सांगितलं. कर्म केल्याशिवाय आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते आपण प्रामाणिकपणे व्यवस्थित केल्याशिवाय, शुद्ध केल्याशिवाय हा सिद्धांत पटतच नाही. कारण असं म्हणतात, वाघिणीचं किंवा सिंहिणीचं दूध ठेवायचं असेल तर सोन्याचंच भांडं पात्र लागतं. ते पितळ्याच्या जर्मनच्या तर नाहीच, स्टीलच्याही भांड्यामध्ये राहत नाही. तसं हे जे विचार आहेत ते जर धारण करायचे असेल तर आपल्या अंतःकरण बुद्धी काय ह्या चार गोष्टी, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, संकल्प विकल्प करतं ते मन, निश्चय हे करू का ते करू. पंक्तीला वाढलेलं आहे, गुलाबजाम आधी खाऊ का चटणी आधी खाऊ, संकल्प. हे करू का ते करू म्हणलं की संकल्प. सप्त्याला थांबू का वैरागला जाऊ, लय आवाज व्हायला लागलाय, संकल्प विकल्प नाही. पण इथंच थांबलं पाहिजे. निश्चय केला की अंतःकरणाची जी गोष्ट निश्चय करते तिला काय म्हणतात, बुद्धी. चित्त म्हणजे जे अनुसंधान करतं त्याला म्हणतात चित्त. ज्याने ज्ञान आपल्याला त्या गोष्टीचं परिपूर्ण होतं त्याला चित्त म्हणतात. आपली वृत्ती अशी बाहेर जाते, त्या वस्तूचा आकार धारण करते, पुन्हा अंतःकरणामध्ये मग आपल्याला ते कळतं की या ठिकाणी पुढं असे बसलेले आहेत, असे आहेत. एखाद्या गोष्टीचं अनुसंधान करण्याची जी शक्ती आहे ती चित्त. ह्याच्यामध्ये अनुसंधान सांगितले, तेथे माझी हरी वृत्ती, तेच पुन्हा करायचं. परमार्थामध्ये आज गेल्या वेळेस सांगितलेलं सांगता की नाही, पुढती तेच पुन्हा करायचं. आणि ते करता करताच मग काय होऊन जातं, आपल्याला साक्षात्कार होऊन जातो परमात्माच्या. मग हे जे जगाच्या दृष्टीने सगळं विपरीत उलटं वाटतंय तो अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते. म्हणून चित्तशुद्धी आपली झाल्या पाहिजे, कर्म त्यासाठी आपलं पाहिजे. म्हणून कर्मयोग, नीतिशास्त्र, पाया परमार्थाचा, व्यवस्थित वागा. मग पुढं भगवद्गीतेमध्ये सगळाच उपदेश आहे की आसुरी संपदा, दैवी संपदा. आसुरी संपदा एवढी मोठी आहे नाही, दैवी संपदा मोठीच्या मोठी आहे. आसुर संपदा संख्येने कमी आहे. दंभ, अहंकार, मोह, क्रोध, पारुष्यमेवच. पण आपण जर विचार केला, आपल्या आता ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, माणसाला चांगले गुण आणायला वेळ लागतो. एक चांगला गुण आला तर एकच चांगला गुण येतो. खरं बोलायला शिकलं तर उपकार करण्याचा अजून पुन्हा वेगळा अभ्यास करता येतो, मग उपकार करता येतो. पण दुर्गुण आलं तसं नाहीये. खोटं बोलायला शिकलं की सगळे फुकट येतात. राग फुकट येतो, क्रोध काय ते दंभ, अहंकार, एकावर एक सगळं फ्री आहे. एक करत सद्गुण गोळा करावा लागतो आणि दुर्गुण मात्र लगेच गोळा होतात. नियमच आहे. पाणी कुठं धावतं, खालारा धावे पाणी, माऊली म्हणतात. तसं मनाचा बुद्धीचा ह्याचा वाईट मार्गाकडे जायला काय शिवीचा काय क्लास कुणाला लावावा लागत नाही, भांडणं करण्याचा क्लास लावावा लागत नाही. पण शांत होण्याचा अभ्यास करावा लागतो. बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, विवेकाचा अभ्यास झाला. आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती झाला. मग एक आणावे लागतात. पण असं आहे, एक सद्गुण गेला की सगळे सद्गुण जातात. येताना एक येतात, कष्टाने गोळा करावे लागतात. म्हणून या ठिकाणी वृत्ती राहायची आहे, म्हणजे वृत्ती राहो म्हणली की वृत्ती राहत नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. नाही बाबा आमचं भोळ्या बाबड्यांचं तसं नसतं. देवाची प्राप्ती करायची असली तर त्याच्यासाठी आटणी करावीच लागते, साधना केलीच पाहिजे.
तुम्हाला जर मेवा पाहिजे असेल तर सेवा केलीच पाहिजे. असो, पुष्कळ अभंगाचा विचार करण्यासारखा आहे. माझ्या अल्पबुद्धी आणि एवढं एक लक्षात ठेवा, हे तुम्हाला कुणालाही उपदेश करण्यासाठी मी सांगितलेलं नाही, माझ्यासाठी सांगितलं. आणि शेवटी काय आहे, मी शाळेमधला शिक्षक आहे. मग शाळेचा तासच घेणार. कीर्तन जरी असलं तरी तुम्हाला तसंच वाटलं का नाही? शाळेच्या वर्गात बसल्यासारखं जन्मभरतीच केलंय. मास्तर दुसरं काय आम्हाला आठवणार आहे. माझं असं आहे तसं देवाशी समर्पण. कारण का माझ्याकडे ती कलाही नाहीये जी एक रंग लोकांना अंतःकरणाला फुलून, म्हणजे ह्याचा अर्थ मला चांगल्या रीतीने विनोद करता येत नाहीत, लोकांचं अंतःकरण आकर्षण करता येत नाही, मी म्हणायचं हे मूर्ख लोक विनोद करतात. तसं नाही, त्यांचा तो कला आहे ती, त्यांना देवाने ती कला दिलेली आहे. माझ्याकडं आपलं एवढंच आहे. माझ्या फाटक्या पदरामध्ये जेवढं आलं, तुम्ही प्रेमाने इथं बोलवता, संतांच्या पायापाशी बसल्यानंतर थोडंफार जे मला काय वाटलं ते मी तुमच्या चरणापाशी विदित करता. तुम्ही गोड मानून घेता, ते तुमचा मोठेपणा आहे किंवा सहनशक्ती. असो, करता येईल तेवढा विचार आहे. त्या ठिकाणी आपण भजन करू आणि लगेचच सेवेला जाऊ. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई बोला बोला रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठोबा विठोबा जय रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या युक्तीने, कोणत्या न येन केन प्रकारे आपला भगवंताशीच संबंध यावा. मग तो भजनातून यावा, पंक्तीमधून प्रसाद घेताना यावा. कारण पंक्तीमधलं जेवण हे काही जेवण नाही, भगवंताला ते समर्पण केलेलं आहे, देवाचा प्रसाद म्हणून खातोय. त्यावेळेस त्या अन्नाचं काय आहे? प्रसाद आहे. वेगवेगळ्या कुठल्याही निमित्ताने आपण जे 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 काही करतो देवा ते ते सेवा समर्पित. माझं कुठलंही जे कार्य आहे भगवंता तुझीच सेवा आहे, या दृष्टीने जर काम आपण पाहिलं संसाराकडे, तर तो आपला संसारच काय होतो? परमार्थ होतो. आणि परमार्थामध्ये जर काहीतरी हेतू ठेवून, विकार ठेवून, काहीतरी स्पर्धा करायला म्हणून माझं असं आहे माझं तसं आहे म्हणून केलं की तो परमार्थच काय होतो? संसार. आणि निष्काम भावनेने संसार केला की तो परमार्थ. तर आपल्याला माहिती आहे, संतांच्या ठिकाणी, संतांच्या विचाराच्या ठिकाणी निष्ठा ठेवणे, तुकोबारायांनी आपल्याला हा मार्ग दाखवलाय. जगद्गुरु तुकोबारायांनी. आपण त्यांची सेवा करायची आहे. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, देवा यावरी न करावा वेर. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा यावर न करावा वेर.
असेल तर त्यांच्या चरणाला लागल्यानंतर ते आपला अवेर करणार नाहीत, पण तशी भावना भक्ती पाहिजे आपल्याकडं, आणि मग आपल्याला काहीच अवघड राहणार नाही. एकदा संतांनी आपलं म्हणवलं, भले म्हणविता संतांचे सेवक, आई त्याची भीक सुखरूप. त्यांनी जे मिळवले, पित्याचे जे धन पुत्रा कोण वंचिल, आपण त्यांची लेकरं आहोत. वडिलाचं जे धन आहे ते कुणाला मिळणार? त्यांच्या मुलाबाळांनाच मिळणार. तसं आपण जर त्यांच्या ठिकाणी पुत्रत्वाचा भाव ठेवला किंवा त्यांच्या अपत्य आपण आहोत, त्याची लेकरं आहोत, संतांची लेकरं आहोत म्हणून त्यांच्याशी नातं जोडलं की आपल्याला फार विद्वानच व्हायला पाहिजे, सगळं पाठच आलं पाहिजे, असं केलं पाहिजे असं नाही. पैसोनी एका ठिकाणी बसून त्या ठिकाणी सुद्धा संत आपल्याला काय करू शकतात? आपला अंगीकार करू शकतात. कुठं जायला पाहिजे ह्याची सुद्धा गरज नाही. आपलं भाव आपण संतांच्या चरणी अर्पण केला, देवाच्या चरणी अर्पण केला की देवाला त्याची आपली सगळी काळजी लागते. हा आपला म्हणतोय ना, मग देव त्याचा अभिमान धरतो आणि त्याचे सर्व प्रकारे. म्हणून तर ज्यावेळेस अवतार प्रभू रामचंद्रांनी का धारण केला? रावण सगळ्यांना पीडत होता, पार पृथ्वीवर ऋषीमुनीपासून ते देवांपर्यंत सगळ्यांनाच त्राहिमाम करून सोडलं. मग देवाने आपल्या ब्रिदाप्रमाणे, आणि त्यावेळेस ऋषीमुनी भक्तजन सगळे विचार करा, भगवंता कुठं आहात तुम्ही? सगळा धर्म बुडायला लागलाय, रावण असुर सगळे उन्मत्त झालेले आहेत, राहिलेले यज्ञ मोडीले कीर्तन, प्रळाले ब्राह्मण कंसा भेणे. ते कृष्णाचं आहे, पण तशी अवस्था रावणा भेणे झाली होती. रावणाने सगळं बंद केलं होतं. रावणाचे यज्ञ चालू होते पण दुसरे चालू होते, तंत्रमंत्राचे यज्ञ चालू होते. तसली विद्या त्या हिरावण महिरावण, देवीची पूजा सगळं आहे का? असल्या गोष्टी. तर तो रावणाचा पुत्र कोण? इंद्रजिताचं काय काय चाललेलं होतं. सगळ्या कथा जर बघितल्या, पूजाच सगळ्या, पण त्या पूजा काय लोकांच्या कल्याणाच्याच काय? तामस तप सगळी होती. अशा वेळेस मग देवाने शस्त्र त्याच्यासाठी तर धारण केले, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. अशा प्रकारे आपलं रक्षण करण्यासाठी भगवंतालाच कोडं पडतं की आता हा माझा भक्त आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा ह्याच्यासाठी माझ्याकडनं ही भक्ती घडू दे, पण मग दुसरे पदार्थ फार आकर्षण निर्माण करतात. माईक पदार्थ, माईक म्हणजे हे नाही, माईक म्हणजे माया, जी आपल्याला खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं दाखवते, खरं खोटं मिसळून बुद्धी भ्रष्ट करून टाकते, ती माया. देवाला जे शरण जातात तेच मायेला तरतात. मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. जे मलाच शरण येतात, एव म्हणले बरं का, बाकीच्यांनाही शरण थोडं जातो नाही, थोडं शरण जातो की देव म्हणते तिकडं जा. माम एव, मलाच जे शरण येतात ते या मायेला तरून जातात. कारण हे सगळं व्यवहार ती प्रकृती माया, मायाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर, अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून देवा ह्या मायेमध्ये आम्हाला गुंतू नको, आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देवा. अरे देव, ते इथले माईक पदार्थ जाऊ दे, तुला ब्रह्मदेव करतो, नको. आणि ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झणी जडोदेश, नको. मोठ्याचं दुःख तर जास्त मोठं असते. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वा. दिसायला वर्ण मोठं असतंय, सुख आहे असं वाटतंय, पण ते कसं असतंय बातम्या जर बघायला लागलो ना, डोकं चक्रवायची काय वेळ आहे. म्हणून सावध राहिलं पाहिजे बरं का आपल्याला. आणि असं आहे, ते चांगल्या फळालाच नाचण्याची भीती असते, तसं व्हायला लागले सध्याच्या प्रतिकूल बातम्यामुळे. एखादा आस्तिक माणूस नास्तिक होऊन जाईल का असं वाटायला लागलं. इतकं त्या सगळ्या लोकांनी, त्यांना आता वाटायला लागले की आता ही जर एकदा सुधारले तर आपला काय पुन्हा चान्स नाही. म्हणून नास्तिकांनी वेगवेगळ्या प्रकारे थोडं गोड बोलून, थोडं हे करून, शेवटी असं महत्त्वाचं करून. पण अशा वेळेस म्हणून आपला आधी आचरणाचा पाया एकदा आपला शुद्ध असला, कारण ते संतांनी सुद्धा बाकीच तुमचं मला काय नको म्हणून सांगितलं. ओ महाराज आले पूजा करू. तुकोबाराय म्हणतात काय नको, शुद्धचर्या हे संताचे पूजन.
तुम्ही शुद्ध वागा. तुम्ही माझ्या हजारो पाद्यपूजा केल्याचं पुण्य लागेल असं तुकोबारांचं म्हणणं. शुद्ध चर्या, शुद्ध आचरण पाहिजे. आता शुद्ध आचरण म्हणजे सांगायची गरज आहे काय? ज्याचं चित्त त्याचं त्याला ग्वाही असतं ना. आपलं आचरण शुद्ध आहे का अशुद्ध आहे दुसऱ्यापेक्षा कुणाला माहीत असतं? आपल्यालाच माहीत असतं. म्हणून देवाला असं मंडप लागतो हे आहे, पण त्याच्यापेक्षा भावभक्तीने आणि शुद्ध अंतःकरणाने जर आपण परमार्थ करत असो तर ती सेवा लगेच देवाला पोचते. शुद्धचर्या आहे संताचे पूजन. हा संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून ते मोठे पद नको आम्हाला देवा. आणि मी काहीतरी व्हायचं म्हटलं की काहीतरी मागं लागतं. आणि न लगे माईक पदार्थ ते माझे ब्रह्मादिक सुद्धा नको माझं. आणि का तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. कळलंय आम्हाला ते वर दिसतंय, पण शेवटी काय आहे? नाशिवंत आहे. न अल्पे सुखम असती. जे नष्ट होणारं असतं, जे दिसत असतं, यद दृष्टम तद नष्टम. जे अल्प असतं ते संपणारं असतं. परमात्मा कसा आहे? व्यापक. व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे नाही. त्याला कधी अंतच नाही. बर दुसरा कुणीच नाही. दुसरा असला तर भीती आहे. भीत्याद वै भयं भवती. मीच सगळं झालोय म्हणल्यानंतर भीतीही राहत नाही. म्हणून तुझे खंडे तरी असो. करेल तेवढा विचार आहे. बोलणं सोपं आहे, पण करणे करताना प्रयत्न आपल्यालाच करावा लागणार आहे. आणि परमार्थ अंगावर थोडा तरी बाणवता आला पाहिजे. हाच संदेश आपल्याला सप्ताहामधनं घेता आला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. जसं बोलवलं देवाने तसं बोललो. त्यांच्याच चरणी, भगवंताच्याच पांडुरंग परमात्माच्या चरणी, व्यंकटेशांच्या चरणी, रत्नेश्वरांच्या चरणी, कालभैरवांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पण करायची. एक छोटीशी गोष्ट म्हणजे छोटी एक दुःखद घटना घडली.
यासाठी परिसरामधील ही संतनाथ वारकरी शिक्षण संस्था, त्यांची सर्व शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी, त्यांचं स्वागत मी आजचा पहिला दिवस आहे ग्रामस्थांतर्फे करतोय. याशिवाय आपल्या शेजारी हत्तीचकर मंडळी आणि पंचक्रोशीतल्या अनेक गावातली मंडळी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतोय. तुमच्यामुळं या सप्ताहाची शोभा वाढते, तुमच्या सगळ्यांच्यामुळं. त्यामुळं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तुका म्हणे त्याचे कळल्या महावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलिलेले कुरे वेडी वाकोडी कराच्या अपराध महाराज तुम्ही सिद्ध बाणाने राजमापराध महाराज तुम्ही सिद्ध मनी ज्ञानेश्वरा राखा पायापैकी कराच्या आमचे बंधू अजितराव कवठेकर यांचं निधन झालं, 10वा आत्ताच झाला. या मार्गाला ते प्रत्यक्ष जरी भाग घेत नसते तरी अनुकूल होते, म्हणून मी सांगतोय बरं का, नाहीतर कीर्तनात सांगितलं नसतं. आमचे बंधू होते, त्यांचं दुःखद निधन झालं. परमात्म्याने त्यांच्या आत्म्यास शांती द्यावी या मार्गामध्ये होते ते बघा. दत्तात्रयांची सेवा वगैरे त्यांचं चाललेलं असतं. माझी सरपंच होते म्हणजे काय सांगायची बाकी गरज नाही सगळ्या. पण त्यांना या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो. नंतर कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी या तन मन धनाने सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हावं. या सप्ताहाचं पावित्र्य राखून सर्वांनी खेळीमेळी, काय इथं अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, या भावनेने त्या सेवेमध्ये सामील व्हावं एवढी प्रार्थना सगळ्यांच्या पायाला लागून करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. तुका म्हणे त्याचे कळल्या महावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत विठ्ठल जय जय विठ्ठल. चाल राहील. रातंजन रघुदत्त आणि बेमानाला चला. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर, 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 तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि खण लगे माई
माईत पदा. संतनाथ वारकरी शिक्षण संस्था वैराग